ePrashikshण.com या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण माननीय श्री श्रीधर जोशी सर, सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील तथा माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 6वी आवृत्ती या पुस्तकातील स्वतंत्र प्रकरणे अनुक्रमांक 7 मधील अभ्यास साहित्य पुनरीक्षण या तरतुदी संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तरी सदर महत्त्वपूर्ण व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पाहावा. पुनरीक्षणाचा अर्थ आणि अधिकार. पुनरीक्षण म्हणजे नेमकं काय? प्रशासकीय कामकाजात कोणताही निर्णय अंतिम मांडण्यापूर्वी त्याची योग्य पडताळणी होणं आवश्यक असते. शिस्तभंगविषयक प्रकरणातील चौकशीचे कागदपत्र स्वतःहून किंवा एखाद्या अर्जावरून मागवून त्याची सखोल छाननी करणे म्हणजे पुनरीक्षण. अंतिम आदेश काढण्यापूर्वी संबंधित नियमांचे योग्य पालन झाले आहे का, नैसर्गिक न्यायाच्या तत्वांचा अवलंब झाला आहे का आणि सुनावली गेलेली शिक्षा खरोखरच रास्त आणि वाजवी आहे का याची खातरजमा या प्रक्रियेत केली जाते. हे केवळ एक प्रशासकीय सोपस्कार नाही, तर पारदर्शकतेचे मोठे साधन आहे. तर पुनरीक्षणाचे मुख्य अधिकार माननीय राज्यपाल आणि अपिले प्राधिकरण यांच्याकडे आहेत. हे वरिष्ठ अधिकारी स्वतःहून दखल घेऊन किंवा एखाद्या औपचारिक अर्जावरून चौकशीचे कागदपत्र मागवू शकतात. उत्तरदायित्व निश्चित करण्यासाठी हे वरिष्ठ पातळीवरील नियंत्रण खरोखरच अत्यंत महत्त्वाचे असते. पुनरीक्षणाची कार्यपद्धती. ही प्रक्रिया प्रत्यक्ष कशी राबवली जाते ते पाहूया. पुनरीक्षणाचे मुख्यत्वे 3 टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे चौकशीचे सर्व कागदपत्र मागवणे. दुसरा टप्पा म्हणजे या कागदपत्रांच्या आधारे नियमांचे अनुपालन आणि नैसर्गिक न्याय यांची बारकाईने पडताळणी करणे. आणि तिसरा टप्पा म्हणजे पडताळणी पूर्ण झाल्यानंतर शिक्षा कायम ठेवणे, कमी करणे, त्यात वाढ करणे किंवा ती पूर्णपणे रद्द करणे. या संपूर्ण प्रक्रियेत उत्तरदायित्व अत्यंत उच्च पातळीवर राखले जाते. आता नियमांच्या सीमा तपासण्यासाठी आपण एक तांत्रिक आणि कायदेशीर प्रसंग विचारात घेऊया. समजा एखाद्या अपिलीय प्राधिकरणाने औपचारिक कर्मचाऱ्याला पूर्णपणे दोषमुक्त केले असेल, तर त्या आदेशाचे पुन्हा पुनरीक्षण करता येते का, असा प्रश्न आपल्याला अनेकदा पडू शकतो. याचे अचूक कायदेशीर उत्तर होय असे आहे. उदाहरणादाखल सांगायचे तर, जर गट ब च्या एखाद्या अधिकाऱ्याची शिक्षा राज्य शासनाने रद्द केली असेल, तर राज्यपालांना योग्य वाटल्यास ते या आदेशाचं पुनरीक्षण करू शकतात. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वरिष्ठ प्राधिकरणाचे नियंत्रण आणि कायदेशीर देखरेख ही अंतिम असते. प्रशासकीय प्रक्रियेत अनेकदा निर्माण होणारा आणखी एक गुंतागुंतीचा प्रश्न पाहूया. एखादे अपिलीय प्राधिकरण ज्याने अपिलावर आपला अंतिम निर्णय आधीच दिला आहे, ते प्राधिकरण स्वतःच्याच आदेशाचं पुनरीक्षण करू शकते का? हा अधिकार क्षेत्राचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यातील फरक अतिशय स्पष्ट आहे. दुय्यम अधिकाऱ्याच्या आदेशाचे पुनरीक्षण करण्यास नियमांची परवानगी आहे, परंतु स्वतःच्याच अंतिम अपिलीय आदेशाचे पुनरीक्षण करण्यास अपिलीय प्राधिकरणाला परवानगी नाही. यामागचे कारण असे की नियमांनुसार ज्या आदेशाविरुद्ध अपील करता येते अशाच आदेशांचे पुनरीक्षण शक्य असते. यामुळे आपली प्रशासकीय श्रेणी आणि प्रक्रियेचे पावित्र्य राखले जाते. आता आपण अंतिम आणि अतिशय महत्त्वपूर्ण भागाकडे वळूया. भाग 3, अटी आणि मर्यादा. कोणताही प्रशासकीय अधिकार अनिर्बंध नसतो. पुनरीक्षणाच्या कालमर्यादा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पहिली घटना, जेव्हा अपिलाची मुदत संपते तेव्हाच पुनरीक्षणाची कार्यवाही सुरू होऊ शकते. दुसरी घटना म्हणजे कर्मचाऱ्याला शिक्षेचा आदेश प्राप्त होणे. आणि तिसरी घटना अतिशय महत्त्वाची आहे, ती म्हणजे कर्मचाऱ्याला आदेश मिळाल्यापासून 6 महिन्यांच्या आत त्याच्या पुनरीक्षण अर्जावर विचार करणे हे प्राधिकरणावर बंधनकारक आहे. ही कालमर्यादा प्रशासकीय प्रक्रियेला गती देते. प्रशासकीय नियमांच्या काही विशेष मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे अपिलाची मुदत संपेपर्यंत वाट पाहणे अनिवार्य आहे. जर काही अपील प्रलंबित असतील तर त्यावर आधी अंतिम निर्णय होणे आवश्यक आहे. पुनरीक्षण करणारे प्राधिकरण हे ज्याच्या आदेशाचे पुनरीक्षण करायचे आहे त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचेच असावे लागते. तसेच फेटाळण्यात आलेल्या अपिलांचे पुनरीक्षण करता येत नाही. या अटी प्रक्रियेत शिस्त आणतात. कोणतेही पुनरीक्षण वाजवी वेळेतच झाले पाहिजे, कारण अतिविलंब झाल्यास प्रशासकीय न्यायाधिकरण असे आदेश रद्दबातल करू शकते. तसेच जर पुनरीक्षणांती मोठी शिक्षा द्यायची असेल तर नियम 8 नुसार रीतसर चौकशी होणे बंधनकारक आहे. गट अ आणि ब च्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला घेणे अनिवार्य असते. या सर्व बाबी नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करतात. प्रशासकीय शिस्तीसोबतच नैसर्गिक न्यायाचे तत्व कसे जपले जाते ते पाहणे आवश्यक आहे.
पुनरीक्षणाअंती जर कर्मचाऱ्याच्या शिक्षेत वाढ करण्याचे प्रस्तावित असेल तर त्या कर्मचाऱ्याला त्या वाढीव शिक्षेविरुद्ध आपले निवेदन देण्याची योग्य संधी मिळणे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. तसेच आवश्यक वाटल्यास वरिष्ठ प्राधिकरण हे प्रकरण योग्य त्या सूचनांसह परत शिस्तभंगविषयक प्राधिकरणाकडे पाठवू शकते. शेवटी या सत्राची सांगता एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया. नियम 25 अंतर्गत पुनरीक्षणाचे काटेकोर पालन केल्याने प्रशासकीय शिस्त आणि सरकारी अधिकाऱ्याचे कायदेशीर अधिकार या दोन्हींचे रक्षण कसे होते? ह्या प्रश्नाचे उत्तर आजच्या संपूर्ण विश्लेषणात दडलेले आहे. नियम आणि उत्तरदायित्व हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणाऱ्या या विशेष सत्राची सांगता करताना आम्ही माननीय श्रीधर जोशी सरांचे मनःपूर्वक आभार मानतो. डिजिटल प्रशिक्षण कधीही आणि कुठेही हा उद्देश यशस्वी करण्यासाठी हा व्हिडिओ इतर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नक्की शेअर करा आणि ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओना लाईक करून आमचा उत्साह वाढवावा. आपल्या सहभागाबद्दल धन्यवाद. ePrashikshण.com नावाचं एक खास यूट्यूब चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे.